प्रोस्टेट ग्रंथीच्या पारंपरिक शस्त्रक्रियेला फाटा देत शस्त्रक्रिया विना प्रोस्टेट ग्रंथीवर उपचार करण्याची सुविधा भारतात पहिल्यांदाच उपलब्ध झाली आहे। अवघ्या 10 मिनिटात कोणत्याही त्रासाशिवाय प्रोस्टेट ग्रंथावर उपचार करणारे रिझ्यूम थेरपी तंत्रज्ञान पुण्यातील बाणेर स्थित युरोकुल कुलकर्णी यूरो सर्जरी इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहे। हे तंत्रज्ञान भारतात तेही पुण्यात पहिल्यांदाच आणले आहे याचा आनंद वाटतो असं युरोकुलचे संस्थापक यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रख्यात यूरोलॉजिस्ट डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी सांगितलं। रिझ्यूम थेरपी यंत्राद्वारे पहिल्या रुग्णावर यशस्वी उपचार केल्यानंतर डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी रुग्णासह पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। बाणेर येथील युरोकुल रुग्णालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला देशातील पहिल्या महिला लेप्रोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर ज्योत्स्ना कुलकर्णी, यूरोलॉजिस्ट डॉक्टर पंकज जोशी, बाणेर बालेवाडी मेडिकल्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेश देशपांडे, रेडिओलॉजिस्ट डॉक्टर साकेत पटवर्धन, युरोकुलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अभय चौधरी, प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद भावे यांच्यासह रुग्ण व यंत्र पुरवणाऱ्या टीमची यावेळी उपस्थिती होती। डॉक्टर संजय कुलकर्णी म्हणाले, प्रोस्टेट ग्रंथीवरील पारंपरिक शस्त्रक्रियेला ट्रान्सुरेथर रिसेक्शन ऑफ द प्रोस्टेट म्हणून ओळखले जाते। यामध्ये रुग्णाला साधारण 2 ते 3 दिवस रुग्णालयात राहावे लागते। ही शस्त्रक्रिया तब्बल तासभर चालते। रुग्णाला असह्य वेदना सहन कराव्या लागतात। शिवाय संभोगानंतर रुग्णाची वीर्यस्खलन करण्याची क्षमता गमावून जाते। यावर उपाय म्हणून युरोकुलने क्रांतिकारक तंत्रज्ञान भारतात आणले आहे। रिझ्यूम थेरपी या तंत्रज्ञानाद्वारे विना शस्त्रक्रिया प्रोस्टेट ग्रंथीचा वाढलेला भाग पाण्याच्या वाफ्याच्या साहाय्याने विरघळवून टाकता येतो। ही थेरपी सामान्यतः बाह्य रुग्ण प्रक्रिया म्हणून केली जाते। या यंत्रामुळे प्रोस्टेट ग्रंथीवरील उपचार अवघ्या 10 मिनिटात होणार असून रुग्ण त्याच दिवशी 2 ते 3 तासात घरी जाऊ शकणार आहे। एक लहान कॅथेटर 5-7 दिवस ठेवला जाईल। या प्रक्रियेनंतर रुग्णांना होणाऱ्या त्रासापासून त्वरित आराम मिळू लागतो आणि जास्तीत जास्त फायदा 3 महिन्यात दिसू लागतो। या तंत्रज्ञानाच्या यशाचा दर 80% जास्त आहे। प्रोस्टेटच्या समस्यांमुळे लघवी रोखून धरलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो। एवढेच नाही तर प्रोस्टेट ग्रंथीच्या सर्व रुग्णांवर उपचार करण्यासाठी रिझ्यूम तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल। याचा सर्वाधिक फायदा तरुण रुग्णांना होणार आहे असे डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी नमूद केले। स्लो चालली होती आणि लगेच वेळ लागत होता, म्हणजे 2 धार तयार होत होत्या ऑटोमॅटिकच। कालावधी थोडंसं जास्त जात होतं की नॉर्मल टाईम आणि आताचा टाईम याच्यामध्ये साधारणतः 1/2 मिनिटाचा फरक पडला होता। मग आपण काय तपासणी केली? लघवीची धार तपासली? हां, लघवीची धार तपासली। मग त्याच्यामध्ये लक्षात आलं डॉक्टर साहेबांचे की थोडंसं प्रॉब्लेम ते चेक करू म्हणून म्हटलं। मग ते 1-2-3 टेस्टिंग झाल्या। टेस्टिंगमध्ये त्या स्टेजवर आले की डॉक्टर साहेबांना काय पर्याय निघतोय का बघा। डॉक्टर साहेबांचं म्हणणं आलं की आपण असे त्या अद्ययावत मशीन आपल्या इंडियात आपण मागवतोय आणि त्यातून हा तुमचा प्रॉब्लेम आहे ती क्लिअर होईल आणि त्याच्यामध्ये कुठलंही याचं कटिंग वगैरे कुठला विषय काही नाही होणार। ते फक्त 5 मिनिटाचा विषय आहे आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलं तसंच झालं की 5 मिनिटात त्यांनी त्या मशीन थ्रू काय नियोजन केलं माहीत नाही, पण त्यातून 5-6 मिनिटातच त्यांनी मला फ्री केलं। पण त्यानंतर मी काल मुंबईला गेलो, मुंबईने माझे काम उरकून रात्री परत पुण्यात येऊन थांबलो आणि त्यावेळेस काल मला फोन आला की असं प्रेस कॉन्फरन्स आहे, तुम्ही याल का? म्हणजे ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, येऊन थांबलो। काय तकलीफ नाही, काही नाही, काही नाही। रुटीनचं आम्ही रनिंग करतो त्या ठिकाणी वॉकिंग केलं। योगासनं फक्त जी ताण बसणार नाही की असे फक्त 1-2 योगासनं केली नाही तर माझी योगासनं झाली, वॉकिंग झालं, कुठे स्ट्रेस नाही, ताण नाही, तणाव नाही, काय। नमस्ते, मी डॉक्टर संजय कुलकर्णी, यूरोलॉजिस्ट। सध्या मी यूरोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचा प्रेसिडेंट आहे आणि माझ्याबरोबर माझ्या सुविद्य पत्नी डॉक्टर ज्योत्स्ना कुलकर्णी, ज्या लॅप्रोस्कोपी ज्यांनी भारतामध्ये पहिल्यांदा चालू केली 1990 पासून, तर त्या माझ्याबरोबर आहेत। आपण आत्ता या क्षणी युरोकुल हे अद्ययावत 100 बेडचं जे यूरोलॉजी युनिट आहे, रोबोटिक सर्जरी युनिट आहे, तिथं आपण हा मुलाखत घेतो आहे। तर भारतामध्ये पहिल्यांदा काल आम्ही 45 वर्षाचा तरुण होता ज्याला लघवीच्या मार्गात अडथळा होता, लघवीची धार कमी होती, तर त्याला जे नॉर्मल आपण जर का ऑपरेशन केलं असतं त्याला ब्लॅडनेक इन्सिजन म्हणतात, तर त्याच्यामध्ये वीर्य मागं गेलं असतं म्हणून आम्ही रेझ्यूम नावाचं वॉटर व्हेपर म्हणजे पाण्याची वाफ इंजेक्शन करायचं
नवीन ऑपरेशन केलं. तर हे ऑपरेशन करायला आम्हाला सांगता लोकल एनेस्थेशियाखाली 5 मिनटं लागली आणि पेशंट हा 2 तासामध्ये घरी गेला. पेशंट ॲक्च्युली आपण आत्ता भेटलो तर तो मुंबईला गेला आणि आता परत त्याच्या घरी चाललेला आहे. तर त्याला हे इंजेक्शन दिल्यानंतर वॉटर व्हेपर म्हणजे वाफ प्रॉस्टेटमध्ये इंजेक्ट केल्यानंतर प्रॉस्टेटचे सेल मरण पावतात आणि तिथं तात्पुरती सूज येते. म्हणून त्यांचे 4 ते 5 दिवस कॅथेटर ठेवावा लागतो आणि त्याच्यानंतर कॅथेटर काढल्यानंतर पेशंटची लघवीची धार ही पूर्ववत होऊ शकते आणि त्याचा एकूण प्रभाव हा सांगता 2 ते 3 आठवडे लघवीची धार सुधारण्यात होऊ शकतो. हे जे टेक्निक आहे याला रेझ्यूम असं म्हणतात आणि ते जगभर सांगता 5 ते 7 वर्ष अवेलेबल आहे. ते भारतामध्ये बॉस्टन सायंटिफिक नावाच्या कंपनीने आता पहिल्यांदा आपल्याला उपलब्ध करून दिलं आणि भारतातलं पहिलं ऑपरेशन आज युरोकुल हॉस्पिटलमध्ये पुण्यामध्ये झालं. याचा आम्हाला पुणेकरांना आणि महाराष्ट्रीयन म्हणून महाराष्ट्रीयन लोकांना अभिमान आहे. आणि ह्याचं इंडिकेशन काय की यंग माणूस असेल, याचं इंडिकेशन काय की यंग माणूस असेल 40-50 वर्षाचा, सेक्शुअली ॲक्टिव्ह आणि त्याला लघवीच्या मार्गात अडथळा असेल किंवा एखादा माणूस 70-80 वर्षाचा आहे पण ज्याला हार्टचा त्रास आहे, जो सर्जरीला अनफिट आहे आणि किंवा त्याला सर्जरी करायची इच्छा नाही पण त्याला लघवीचा खूप त्रास आहे, अशा पेशंटला हे ऑपरेशन उपयोगी पडेल. प्रॉस्टेटसाठी TURP हे स्टँडर्ड ऑपरेशन अजून आहे आणि ते आम्ही करणार आणि ज्याची गाठ खूप मोठी आहे त्याचं लेझरनी इन्युक्लेशन करणार की जेव्हाचं रोबॉटिक आम्ही सर्जरी करणार. ही सगळी प्रक्रिया ही ज्या पेशंटला प्रॉस्टेटमध्ये कॅन्सर नाही अशा रुग्णांसाठी आहे. कॅन्सरची ट्रीटमेंट ही पूर्ण वेगळी असते. त्याला PSA नावाची तपासणी करावी लागते, MRI करावा लागतो आणि त्याच्यानंतर का प्रॉस्टेट बायोप्सीमध्ये कॅन्सर आला तर आम्ही रोबॉटने ते कॅन्सरची गाठ काढून टाकू शकतो. कॅन्सर हा वेगळा विषय आहे. आजचा विषय हा बिनाइन एनलार्जमेंट ऑफ प्रॉस्टेट हा आहे आणि त्याच्यासाठी ही नवीन उपाययोजना आज आपण पुण्यामध्ये युरोकुल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. त्या ऑपरेशनची गरज केली नाही तर त्याला लघवीची धार कमी पडत राहणार, मग तो लघवीला जोर करणार, लघवीला जोर केला की त्याला हर्निया होणार, लघवीमधनं रक्त जाऊ शकतं, लघवी तुंबू शकते, नंतर मुतखडा होऊ शकतो, दोन्ही किडनीला सूज येऊ शकते, अंडाशयाला सूज येऊ शकते. अशा प्रॉस्टेटच्या लघवीच्या मार्गात जर का अडथळा उत्पन्न झाला तर अनेक त्रास उत्पन्न होऊ शकतात. लघवीच्या मार्गामध्ये जर का काही त्रास असेल, त्याला वारंवार लघवीला जायला लागेल, रात्री उठावं लागेल, अर्जन्सी असेल, मग पटकन जावं लागत असेल, लघवीला वेळ लागत असेल तर त्यांनी लघवीची धार तपासावी, सोनोग्राफी करावी आणि त्याच्यानंतर गोळ्या खावा. पण गोळ्या घेऊन जर का त्याला उपयोग झाला नाही तर प्रॉस्टेटचं ऑपरेशन करायच्या अगोदर ही एक मिनिमली इन्व्हेजिव्ह म्हणजे कमी त्रासदायक ट्रीटमेंट आपल्याला आज अवेलेबल आहे. तर ती जर का आपण करू शकता, ती जनतेला आम्ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी जी जगभर अवेलेबल आहे ते आम्ही करतो. आता हे ऑपरेशन समजा जपानमध्ये हल्ली यावर्षीच इंट्रोड्यूस झालं तर महिन्याला 500 लोक त्याचा फायदा घेतात. तसा लोकांनी त्याचा फायदा घ्यावा असं आमचं इच्छा आहे.